डोकं दुखतंय? मी तुमच्यासाठी कोरा चहा बनवते, त्या म्हणजे बरं वाटेल. नकोय मला. आई पुष्पा वहिनी कुठे? त्या बाहेर गेल्यात. मी चहा देते तुम्हाला, त्या म्हणजे बरं वाटेल. मला इथून पुढे तुझ्या हातचं काही नकोय. माझ्यासाठी मी चहा बनवतो. काय चाललंय तुमचं? अजून किती दिवस असं तुटकपणे वागणार आहात तुम्ही माझ्याशी? कालपासून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय. काय चाललंय? कारण मला नाही वाटत आहे आपल्यात बोलण्यासारखं काही उरलंय. एक मिनिट. काल तुम्ही नशेत मला डिवोर्स पेपर्स दिले. तो निर्णय मी शुद्धीत घेतला होता. आता तू डिवोर्स पेपर्सवर सही कर किंवा नको करू, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी सही करण्याचा मुद्दा तरी येतच नाही, पण मी तुम्हालाही असलं काही करू देणार नाहीये. कारण हे करायला आपण मुंबईत नाही आलोय. मुळात मी मुंबईला आलो हेच माझं चुकलं. मला आधीच कळायला हवं होतं तुझं आणि माझं जग वेगळं आहे. काय म्हणालात तुम्ही आता? आपलं जग वेगवेगळं. माझ्या स्वप्नांना तुम्ही आपलं मानलं होतं ना, म्हणूनच आपली मतं एक झाली होती, आपले विचार एक झाले होते. मग आपलं जग वेगवेगळं कसं झालं सांगू शकाल का तुम्ही मला? हे बघ वल्लू, मला त्याविषयी आता काही बोलायचं. वाह, तेजाताई, तुम्ही हो, तुमचे पराक्रम कळले ना, त्यामुळे यावं लागलं. आर यू आउट ऑफ युअर माइंड? मला माहिती आहे की तुमचं भांडण झालंय, आता सध्या नाही पटत आहे, पण म्हणून डायरेक्ट डिवोर्स? एक मिनिट तेजा, प्लीज काम डाऊन यार. मनोज, वल्लरीताई, बोलून काहीतरी मार्ग सापडेल. काय बोलायचं हर्षित? जे काही घडतंय त्याचा आमच्या संसारावर जो परिणाम व्हायचा आहे तो ऑलरेडी झालाय. अरे पण शांतपणे बसून गोष्टी सॉर्ट करता येऊ शकतात ना. डायरेक्ट डिवोर्स? तेजाताई, वल्लरी मॅडम, एक मिनिट तेजाताई. तेजाताई प्लीज प्लीज थांबा. पुन्हा ती चूक करू नका. मी तुम्हाला आधी सांगितलंय, सानिका माझी क्लायंट आहेत. तुम्ही तिच्याशी असं नाही बोलू शकत. प्लीज. सानिका, आपण बाहेर जाऊन बोलूयात. तेजात आहे, जाऊ द्या. तुम्ही काही सॉर्ट आउट करण्याच्या भानगडीत पडू नका. मला नाही वाटत आमचा संसार पुन्हा आधीसारखा होईल ते. आता कितीही प्रयत्न केला तरी आमचा डिवोर्स होणार हे मात्र नक्की. मॅडम, पिटिशन दाखल केल्यापासून माझ्या मनातली भीती दिवसेंदिवस वाढत चालली हो. सानिका, आपल्याला जर काही केस जिंकायची असेल तर असं घाबरून नाही चालणार आहे. आपल्याला जर काही केस जिंकायची असेल तर आपल्याला पूर्ण तयारीनिशी लढावं लागेल. आणि तू नको घाबरूस, सगळं काही ठीक होईल. आणि म्हणूनच या केसच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची स्टडी करते मी. पुन्हा पुन्हा या केसमध्ये काही सापडतंय का, छोट्यातली छोटी गोष्ट. सो प्लीज तू सुद्धा मला आता हेल्प कर. मॅडम,
तुम्ही मोठ्या बहिणीसारख्या सोबत आहात म्हणून त्या लढायला बळ मिळतंय. सानिका, आपल्याला जर का ही केस जिंकायची असेल तर प्रत्येक पुरावा, प्रत्येक तथ्य, प्रत्येक नाव कोर्टासमोर आलं पाहिजे. आता कोर्टापुढे काय मांडावं लागेल, कसं मांडावं लागेल हे काही सांगता नाही येणार. त्यामुळे तुला जे काही आठवत असेल, छोट्यातली छोटी गोष्ट ती मला सांग आणि नीट आठवून सांग. काही मिस नको करूस. हो मॅडम. सगळ्यात पहिले जे जे आरोपी आहेत त्यांची एक लिस्ट तयार करूया आणि त्यांच्या छोट्या छोट्या डिटेल्स आपण लिहून काढूयात. ठीक आहे? सगळ्यात पहिले आरोपी पोस्टमॉर्टम करण्यास नकार देणारे पोलीस इन्स्पेक्टर अमित साळुंखे, बरोबर? हो. दुसरे आरोपी तक्रार नोंदवायलाच नकार देणारे हवालदार चंद्रकांत तळपदे, बरोबर. आणि तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे आरोपी मौसमी केमिकल्सचे मालक ज्वाला शेठ आणि त्यांचे मॅनेजर दक्षत कराडी. आणि पाचवे आरोपी मशिनरीज सुस्थितीत आहेत असे खोटे रिपोर्ट्स देणारे मनोज भांबरे. मॅडम, तुम्हाला किती वेदना होत असतील मी समजू शकते. सानिका, सत्य लपवून न्याय नाही मिळू शकत. आपल्याला जर का न्याय हवा असेल तर माझ्या वेदना, माझ्या भावना या महत्त्वाच्या नाही आहेत. खरंच मानलं तुम्हाला. सोड तो विषय, आपण पुढे डिस्कस करूयात. मला सांग, सगळ्यात पहिले आरोपी हर्षित, ऐक ना, थांब ना प्लीज. तुला जायलाच पाहिजे का? तेजा, ये क्या कर रही है तू? ऐसा क्या कर रही है तेजा? मैं पहली बार थोड़ी ना जा रहा हूँ. आता काम आलं ना. तू इतना टेंशन क्यों ले रही है? हे बघ, आता ते ना, ते माझ्या डोक्यात चालू आहे ती गोष्ट. वल्लरीची केस उभी राहील ना आता कोर्टात. वल्लरी आणि मनोज एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. हर्षित, तू तिथे नसशील तर मी कसं सगळं एकटीने फेस करू रे? देख देख, मला वल्लरी ताईवरती पूर्ण विश्वास आहे. वो खूप चांगल्या पद्धतीने हँडल करणार. आय ट्रस्ट हर. वल्लरी हँडल करेल. आपण या सिच्युएशन मध्ये वल्लरीमुळे आहोत, कळतंय का तुला? काय गरज होती यार एका अनोळखी बाईला साथ देते ती, ते पण स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन, स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन. स्वतःच्या लाईफ पार्टनरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. तेजा, हम एक काम करते हैं, हम ये टॉपिक अभी के लिए यहीं पे छोड़ देते हैं. काय ना, तू या विषयाचा खूप जास्त विचार करते. एक काम करते हैं, मी तुला एक टास्क देतो. टास्क? आता मी इकडे नाहीये. माझ्याकडे एक वेडिंगचा इव्हेंट आलाय और मैं चाहता हूं कि वो इवेंट तू मॅनेज कर. काय? मी इव्हेंट मॅनेजमेंट? सॉरी, नॉट माय कप ऑफ टी. सॉरी, जमणार नाही. तेजस, बात तो सुन ले मेरी. हे बघ, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय? अथॉरिटी पाहिजे. लोकांवरती आरडाओरडा करता आला पाहिजे, दादागिरी करता आली पाहिजे, आणि ते तर तुला चांगलंच येतं. तुला नक्की काय म्हणायचंय?
तेजा, मैं जानता हूं कि तू लोगों को अच्छी तरह से होल्ड कर सकती है. आई ट्रस्ट यू. काय ना तेजा, तू पूर्ण वेळ वल्लरीताई ही केस याचा विचार करणार. तेजा, मी इकडे नसताना मला तू टेन्शन फ्री राहायला पाहिजे. या सगळ्याचा विचार केला तर तुला त्रास होणार आणि इनडायरेक्टली मला पण त्रास होणार. तू जाणीवपूर्वक हे सगळं करतोयस ना, माझं लक्ष डायव्हर्ट व्हावं म्हणून? आर यू शुअर मला हे जमेल? 101% शुअर. ठीक आहे, मग करेन मी. डोंट वरी. चला. हर्षित, ट्रॅव्हल सेफ. भाऊजी पोळी वाढू का तुम्हाला? हा, अण्णा विचारते काय वाट. हा वाटते भाऊजी. अरे मन्या, घे ना तू नीट जेवण. मन्या, अरे त्या मामाच्या टेन्शनमुळे आधीच वाळून खारीक झालाय. आता जेवणार कशाला, राकाडी राहिला. घे, दे ग त्याला पोळी दे. मन्या, अरे किती दिवस असा सुटकी चेहरा करी सन बसणार आहे तू? अरे पुरुषासारखा पुरुष आहे तू. एक गाव दोन तुकडे करी टाकायचे ना. आणि त्या वल्लरीसाठी तू अजिबात बी वाईट वाटून घेऊ नकोस. तू या तो वल्लरीला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय अगदी बरोबर आहे.